Hello, good afternoon, students. Here I am Professor Ramchandra Gadekar, Chhatrapati Shivaji College, Sandra. Today we are going to learn very important structure in grammar section. That is nothing but how to use do or are in the sentence or in the given paper. So this question is always asked for high school level, junior college level, and sometimes for competitive exams. So in English grammar, this question is very important. That is nothing but use though or although. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी यूज दो आणि although ह्या स्ट्रक्चरचा दिलेल्या वाक्यामध्ये कसा वापर करायचा हे आपण या ठिकाणी पाहूया. आता या ठिकाणी दो किंवा although ह्या दोन्हीचा अर्थ असा असतो, दो किंवा याचा उच्चार असा असतो, although असा उच्चार आहे, दो आणि although. म्हणजे जर तरी if unless असेल तर जर तर असतं. If you study hard, you will pass. जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही पास होता. But दो म्हणजे काय? दो he was rich, he was crafty. जरी तो श्रीमंत असला तरी तो कपटी होता. म्हणजे तो opposite things are put together to make the statement emphatic. परिणामकारक ठरण्यासाठी दोन परस्पर विरुद्ध गोष्टी एकत्रित आणल्या जातात. त्या ठिकाणी यूज दो टू आल्सो वापर केला जातो. आता अशा वाक्यामध्ये काय करायचं? सर्वसाधारणपणे याचे काय रूल्स असतात. त्या ठिकाणी प्रथम काय करायचं? दिलेल्या वाक्यामध्ये तर दिलेल्या वाक्याच्या सुरुवातीस आपण काय करायचं? दो किंवा अल्दोचा वापर करायचा. जे दिलेलं वाक्य आहे किंवा दिलेलं एक्झाम्पल आहे त्याच्या सुरुवातीलाच आपण यूज दो किंवा अल्दोचा वापर करूया. त्यानंतर पहिली गोष्ट आपली क्लिअर झाली. वाक्याच्या सुरुवातीला दो वापरा. नंतर काय करा? वाक्यामध्ये हे जर शब्द आले असतील yet, but किंवा still, हे साधारणपणे वाक्यामध्ये शब्द असतात. yet असेल, but असेल किंवा still असेल, तर हे शब्द काढून टाका. त्या ठिकाणी फक्त काय करा? सेल्फ प्रॉन द्या किंवा इंग्लिशमध्ये आपल्याला कॉमा म्हणतात. फक्त कॉमा द्या. म्हणजे सुरुवातीला काय करा? दो शब्दाचा वापर करा. त्या वाक्यामध्ये असे काय शब्द दिसले तर ते काढून टाका. त्या ठिकाणी कॉमा द्या. आणि पुढचा नियम काय की दिलेलं वाक्य जसं तसं द्या. रूल नंबर 3, रिमेनिंग सेंटेन्स राईट ॲज इट इज. राहिलेले वाक्य जसे तसे द्या. आता फॉर एक्झाम्पल अतिशय सोपा एक प्रश्न आहे. हायस्कूल लेवलला किंवा 11-12 कधी एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आता असं एक्झाम्पल एका परीक्षेमध्ये दिलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला दोन वाक्य वापर करायचं आहे. असं एक्झाम्पल आहे. ही वॉज रिच बट ही वॉज वीक. He was rich, but he was weak. आता वाक्याचा अर्थ आपल्याला कळाला. He was rich, but he was weak. दोन कॉन्ट्रास्टिंग थिंग्स इथे आल्या. तो श्रीमंत होता, परंतु तो अशक्त होता. पण हेच एका वाक्यामध्ये आपण कसं सांगू शकतो? वाक्याचा अर्थ असा झाला, तो श्रीमंत होता, परंतु तो अशक्त होता. आपल्याला कसं सांगायचं? जरी तो श्रीमंत असला तरी तो अशक्त होता. म्हणजे एम्फॅटिक सांगण्यासाठी ह्या वाक्य. मग या ठिकाणी आपल्याला पहिली गोष्ट काय करायची आहे की वाक्याच्या सुरुवातीला दो वापर करायचा. समजा आपण या ठिकाणी दोचा वापर केला आणि परीक्षेमध्ये नेहमी त्या वाक्याला अंडरलाईन करायचे. एक्झामला पटकन उत्तर सापडतं. दोचा वापर केला. दो नंतर या वाक्याला निघणारा शब्द कोणता आहे? yet, but, still पाहिजे. त्या ठिकाणी बट हा शब्द. त्याच ठिकाणी काय करा? कॉमा द्या. राहिलेले वाक्य जसं तसं द्या. म्हणजे though he was rich, comma, he was weak. आता दुसरा सोपा नियम आहे. सेकंड सेंटेन्स बघूया. People were happy. Yet the prince was not happy. People were happy, yet the prince was not happy. या ठिकाणी बघा वाक्याच्या सुरुवातीला काय वापरायचं आपल्याला? दो किंवा अल्दो वापरायचा. या ठिकाणी आपण अल्दो वापरूया. Although people were happy,
ऑल द पीपल वेअर हॅपी. या ठिकाणी हे काढून टाकायचे आणि कॉमा द्या. काय पुढचा केला द प्रिन्स वॉज नॉट. वाक्य सुरुवातीला काय वापरा ऑल द वापरा. निघणारा शब्द येत आहे. अजून एक एक्झाम्पल परीक्षेला आले होते. आय लव्ह यू स्टिल आय कांट मॅरी. स्टिल आय कांट मॅरी. आय लव्ह यू स्टिल आय कांट मॅरी. आता या एक्झाम्पल मध्ये काय वापरा वाक्य सुरुवातीला दो किंवा दो वापरा. दो आय लव्ह यू निघणारा शब्द स्टिल काढा. या ठिकाणी काय वापरा आय कांट मॅरी. वाक्य सुरुवातीला आपण दो शब्द असे एक्झाम्पल आले असेल तर अशा रीतीने ह्या वाक्याचा वापर अशा प्रकारचे शेकडो एक्झाम्पल तुमच्या पुस्तकामध्ये आहे. अशा प्रकारे वाक्य तुम्ही सोडवा. आणि मला वाटतं हा पाठ तुम्हाला चांगल्या प्रकारे कळला असेल तर आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू.